बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे वाचन. महारोगी सुप्रबुद्धाचे प्रवर्तन. एकदा तथागत राजगृहाशेजारील वेळुवनात, जेथे खारींना आहार दिला जात असे अशा परिसरात विहार करीत होते. त्या काळी राजगृहात सुप्रबुद्ध नावाचा एक पीडित, दुःखी आणि दरिद्री गरीब असा महारोगी राहत होता. एके समयी एका मोठ्या जनसमुदायाला तथागत धम्मोपदेश करीत होते. महारोगी सुप्रबुद्धाने तो जनसमुदाय दुरूनच पाहिला आणि तो विचार करू लागला, त्या ठिकाणी पलीकडच्या बाजूस कसे का असेना अन्नदान केले जात आहे. जर का मी पलीकडे जमलेल्या लोकात गेलो तर मला देखील थोडेफार बरे वाईट अन्न खायला मिळेल. म्हणून महारोगी सुप्रबुद्ध त्या लोकात गेला आणि धम्मोपदेश करीत असलेल्या तथागतांना त्याने त्या प्रचंड जनसमुदायात पाहिले. तथागतांना पाहून त्याच्या मनात विचार आला, नाही, या ठिकाणी भिक्षा वाढली जात नाही. श्रमण गौतम या लोकांना धम्माचा उपदेश करीत आहे. मीही त्यांचा उपदेश ऐकला तर काय होईल. म्हणून एका बाजूला बसून तो विचार करू लागला, मी सुद्धा धम्मोपदेश ऐकेन. त्या संपूर्ण जनसमूहाचे विचार आपल्या विचारशक्तीने जाणणारे तथागत विचार करू लागले, येथे उपस्थित असलेल्यांपैकी सत्य आकलन करण्यास कोण समर्थ असेल. नंतर त्या जनसमुदायात बसलेल्या सुप्रबुद्ध महारोग्यास तथागतांनी पाहिले आणि त्याचबरोबर तथागतांनी जाणले की हा सुप्रबुद्धच सत्याचे आकलन करू शकेल. म्हणून महारोगी सुप्रबुद्धासाठी तथागतांनी धम्मप्रवचन दिले. भोजनदान, कुशल जीवन आणि परमोच्च सुखी जीवन याविषयी धम्मोपदेश केला. तथागतांनी विषयलोलुपता यामधील क्षुद्रता आणि दृष्टपणा स्पष्ट करून सांगितला आणि वासनांपासून मुक्ती झाल्यावर होणाऱ्या लाभाची माहिती सांगितली. महारोगी सुप्रबुद्धाचे अंतःकरण मृदू, लवचिक, ग्रहणशील, बंधमुक्त, प्रमोदित आणि श्रद्धापूर्ण झाल्याचे तथागतांनी जाणल्यावर बुद्धांनी सुप्रबुद्धांना सर्वश्रेष्ठ धम्म सांगितला. दुःख, दुःखाचे कारण, दुःख निरोध म्हणजे निब्बाण आणि दुःख निरोध गामिनी प्रतिपदा, दुःख निरोधाचा मार्ग. निष्कलंक, कोणताही डाग नसलेले पांढरे शुभ्र वस्त्र, ज्याप्रमाणे कोणताही रंग धारण करण्यास तयार असते, त्याप्रमाणे महारोगी सुप्रबुद्धाच्या अंतःकरणात ज्यास आरंभ आहे त्यास अंत देखील असलाच पाहिजे. या सत्यतेची शुद्ध आणि निष्कलंक अनुभूती सुप्रबुद्ध ज्या ठिकाणी बसले होते त्याच ठिकाणी झाली. सुप्रबुद्धांनी सत्य जाणले, ते सत्याप्रत पोहोचले. त्यांना सत्याचे ज्ञान झाले, ते सत्यास निमग्न एकरूप झाले. सुप्रबुद्ध संदेहाच्या पलीकडे गेले, संदेहमुक्त झाले. त्यांच्यामध्ये विश्वास निर्माण झाला आणि यापुढे काहीही जाणण्याची आवश्यकता उरली नसल्यामुळे आणि तथागतांचा संपूर्ण धम्मोपदेश ग्रहण केल्यामुळे सुप्रबुद्ध आपल्या जागेवरून उठले आणि तथागताच्या सानिध्यात जाऊन एका बाजूस बसले. अशा प्रकारे बसल्यानंतर सुप्रबुद्ध तथागतांना म्हणाले, सर्वोत्तम हे तथागत, ज्याप्रमाणे पतिताला वर उचलावे, एखादी गोष्ट दडलेली गुह्य आहे ती शोधून काढावी, मार्ग हरवून एखाद्या गांगारून गेला आहे त्यास मार्ग दाखवावा आणि ज्यांना पाहण्याची इच्छा आहे त्यांना स्वरूप पदार्थ पाहता येतील असे म्हणून अंधारात प्रकाश दाखवावा, त्याप्रमाणे तथागतांनी निरनिराळ्या पद्धतीने सत्यतेचे स्पष्टीकरण केले आहे. मी देखील बुद्ध, धम्म आणि संघ यांना शरण आलो आहे. या क्षणापासून ते माझ्या आयुष्याच्या अंतापर्यंत आपला शरणागत उपासक म्हणून तथागतांनी माझा स्वीकार करावा. यानंतर तथागतांच्या मंगलवाणीने चैतन्ययुक्त, सिद्ध आणि जागृत व समाधान झालेल्या सुप्रबुद्धाने तथागतांच्या धम्मोपदेशाचे स्तुतीपूर्वक स्वागत करून त्यांचे आभार मानले आणि आपल्या जागेवरून उठून तथागतांना वंदन करून ते तेथून निघून गेले. पुढे अशी वाईट घटना घडली की एका खोंडाने सुप्रबुद्धांना खाली पाडले आणि शिंगाने भोगसून ठार केले.